नमस्कार. आज ताटाभोवतीची एक रांगोळी शिकवते. नवीन प्रकार शिकवते. कोणी याला मैरप म्हणतं, भोजन थाली केली असेही म्हणतात कोणी. आज एक नवीन प्रकार शिकवते. ही रांगोळी करण्याकरता तुम्हाला व्हाईट मनी, ग्रीन मनी आणि एक मोठा लाल किंवा राणी कलरचा तुमच्याकडे जो असेल तो. माझ्याकडे मी पर्स तयार केलेली होती, त्या कारणामुळे माझ्याकडे हे मोठे मनी उरलेले होते आणि त्याला एक गोल्डन मनी वरती. पर्सचे जे मोठे मोठे मनी उरले होते ते मी याला वापरलेले आहेत. व्हाईट मनी आणि ग्रीन मनी हे जास्ती मोठे न घेता मीडियम साईजचे घेतले तर मग ते छान दिसतं, नाही तर मग खूप बटबटीत होतं. मी 2 केलेले आहेत. एकाला राणी कलरचं मनी वापरला आहे वरती आणि एकाला लाल कलरचा वापरलेला आहे. व्हाईट मनी आणि ग्रीन कलरची अगोदर सर्वप्रथम पट्टी तयार करून घेऊया. ही जी पट्टी तयार केलेली आहे ही पट्टी तयार करूया. ही पट्टी तयार करायला 2 व्हाईट मनी, एक ग्रीन मनी आणि एक व्हाईट मनी असे 4 मनी घेतलेले आहेत. चार मण्यांचा चौकोन तयार करूया. चौकोन तयार केल्यानंतर ग्रीन मनी हा मधोमध आलेला आहे. ग्रीन मन्यामधून सुई परत बाहेर काढूया. आता एक व्हाईट, एक ग्रीन आणि एक परत व्हाईट म्हणजे 3 मनी घेतले, कारण एक खालचा ग्रीन मनी आहे. एक व्हाईट मनी घेतलाय, परत एक ग्रीन मनी घेतलाय, एक व्हाईट मनी घेतलाय आणि ग्रीन मन्यामधून परत सुई काढलेली आहे. आपण सुरुवातीची पट्टी तयार करत आहोत. ग्रीन मन्यामधून सुई परत टाकते. पट्टी थोडी ओढून घेत चला, म्हणजे वरती जे परत काम करणार आहोत त्याला ते सैल पडणार नाही.
एक व्हाईट आहे, एक ग्रीन आहे, एक परत व्हाईट आहे. एक व्हाईट, एक ग्रीन, परत व्हाईट असे 3 मणी घेऊन पट्टी तयार करते. तुम्हाला किती मोठी पट्टी तयार करायची तेवढी पट्टी तयार करायची. मी वरती 15 पाकळ्या पडतील अशी पट्टी तयार केलेली आहे. किंवा ताटाभोवती पूर्ण बसेल अशी पट्टी तयार करा. अपूर्ण ताटाभोवती जर असली तर मग ती रांगोळी छान दिसत नाही. ह्या ज्या पाकळ्या केलेल्या आहेत, म्हणजे हा एक एक लाल जो मणी वरती आलेला आहे, ह्या पाकळ्या मी अशा 15 केलेल्या आहेत. तुम्ही जास्ती करू शकता. तर बघा, मी सुई शेजारच्या मण्यातून वरती काढते, म्हणजे हिरव्या मण्याच्या सेंटरला काढते. मी वरचे पाकळ्या कशा करायच्या ते शिकवते. 2 पांढऱ्या मण्यांच्या मध्ये एक हिरवा मणी आहे, त्या मण्याच्या वरती सुई आलेली आहे. ह्या 2 पांढरी मणी त्याच्यावरती सुई आलेली आहे. आता 2 हिरवे मणी घेऊया. दोन व्हाईट मणी घेतले, एक हिरवा मणी घेतला, परत 2 व्हाईट मणी घेतले, दोन हिरवे, 2 व्हाईट, एक हिरवा, 2 व्हाईट. त्याच्यानंतर एक हिरवा मणी घेतलाय, हिरव्या मण्यानंतर एक लाल मणी घेतलाय जो वरती. त्याच्यानंतर एक गोल्डन मणी घेतलेला आहे. 2 हिरवे, 2 व्हाईट, एक हिरवा, 2 व्हाईट आणि परत एक हिरवा असा मणी घेतलेला आहे. आता हा गोल्डन मणी सोडून ह्या लाल मण्यामधून हिरव्या मण्यामधून सुई बाहेर काढलेली, जो वरती एकच हिरवा मणी घेतलाय त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता 2 व्हाईट मणी घेतलेत, एक हिरवा मणी घेतलाय, परत 2 व्हाईट घेतलेत, आणि जे सुरुवातीला 2 हिरवे मणी उरलेले आहेत त्या मण्यामध्ये ती सुई टाकलेली आहे. आता ती सुई पुढच्या 2 व्हाईट मण्यामधून काढलेली आहे आणि हिरव्या मण्याच्या सेंटरला आणलेली आहे. सुरुवातीला 2 हिरवे मणी टाकले, नंतर 2 व्हाईट टाकले, एक हिरवा टाकला, परत 2 व्हाईट टाकले, एक हिरवा टाकून लाल मणी टाकून गोल्डन मण्यातून बाहेर काढले. आता 2 हिरवे मणी टाकूया. 2 हिरव्यानंतर
2 व्हाईट, एक हिरवा, शेजारच्या हिरव्या मण्यातून बाहेर काढलेली आहे. आता 2 व्हाईट मणी घेतलेत, एक हिरवा, एक लाल, एक गोल्डन. पहिली पाकळी जशी केली त्याचप्रमाणे गोल्डन मण्यातून न काढता लाल मण्यात टाकली आणि लाल मण्यातून हिरव्या मण्यातून बाहेर काढली. आता 2 व्हाईट मणी घेतले, एक ग्रीन मनी घेतलाय, 2 परत व्हाईट घेतलेत आणि खाली जे 2 ग्रीन मनी ओढलेले होते त्या ग्रीन मण्यांमधून सुई परत बाहेर काढलेली आहे. पुढचे 2 व्हाईट मनी सोडून ग्रीन मण्याच्या वरती सुई काढलेली आहे. परत तेच करायचं आहे. 2 ग्रीन मनी घेतले, 2 व्हाईट घेतले, ह्या हिरव्या मण्यातून काढले. 2 व्हाईट, एक ग्रीन, एक मोठा रेड, एक गोल्डन. गोल्डन मधून न काढता रेड मण्यातून सुई आणि ग्रीन मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे. दोन व्हाईट मणी घेतलेत, एक ग्रीन मनी घेतलाय, 2 व्हाईट घेतलेत. जेव्हा रेड मण्यामधून आपण सुई बाहेर काढतोय तेव्हा परत 2 व्हाईट, एक ग्रीन आणि 2 व्हाईट असे करून खालच्या ग्रीन 2 मण्यांमधून सुई बाहेर काढायची आणि खालचे 2 व्हाईट सोडून ग्रीन मण्याच्या वरती ती सुई घ्यायची आहे. परत एकदा दाखवते. खाली 2 ग्रीन मनी घेतलेत, त्याच्यानंतर 2 व्हाईट घेतलेत, ग्रीन मण्यामधून सुई बाहेर काढलेली आहे. दोन व्हाईट, एक ग्रीन, एक मोठा रेड. तुमच्याकडे मोठा नसेल तर तुम्ही छोटाही वापरू शकता.
अशा पाकळ्या तयार होतात. अशा पाकळ्या तयार होतात. इथे मी रेड वापरलेत, इथे मी राणी कलरचे वापरले होते. असे फिक्कट गुलाबी राणी कलरचे मणी होते. अशा पद्धतीने ते दिसते. हे पूर्ण मैरप जे आहे, हे जे वरती मणी जे आलेले आहेत पाकळ्यांचे, हे सगळे 60 मणी आहेत. 60 मणी आल्यानंतर ती एवढी मैरप दिसते. जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठी करायची असेल तर मग ही पट्टी अजून मोठी करायची आहे आणि ह्या पाकळ्या पण जास्त वाढतील आणि मग ते जास्त मोठ्या प्रमाणात दिसू शकेल. मी तयार केलेल्या पाकळ्या तुम्हाला दाखवत आहे. याच्यामध्ये पेक्षा याच्यात लवकर समजतं की कसं केलेलं आहे. करून बघा. सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड नाही आहे. मणी किती घेतले ते मी सांगितलेले आहेत. मण्याप्रमाणे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला नक्कीच करता येईल. धन्यवाद.